मावळ तालुक्यातील कुंडमळ्यात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून चौघांचा मृत्यू। आतापर्यंत 38 जणांना वाचवण्यात यश। अद्याप अनेक जण पुलाखाली अडकल्याची माहिती। इंद्रायणी पूल दुर्घटनेमध्ये 40 जण वाहून गेल्याची शक्यता। एनडीआरएफ कडून शोध मोहीम सुरू। पुलाखाली लहान मुलांसह काही लोक अडकल्याची भीती। क्रेनच्या सहाय्यानं दुर्घटनाग्रस्त पुलाचा भाग पाण्यातून काढला। घटनास्थळी मोठी गर्दी। पावसामुळे इंद्रायणी नदीचा प्रवाह वाढला। बचाव कार्यात अडथळे। विभागीय आयुक्त तहसीलदारांसोबत संपर्कात। नदीत वाहून गेलेल्यांचा युद्धपातळीवर शोध सुरू। सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल संपूर्ण सडलेला होता। जीर्ण पुलाजागी 8 कोटींचा नवीन पूल मंजूर आहे। बचाव कार्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागल्या। पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया। कुंडमळ्याजवळील पूल जीर्ण झाला होता। ग्रामस्थांकडून वारंवार नवीन पुलाची मागणी होत असताना लोकप्रतिनिधींकडून ती धुडकावण्यात आली। प्रशासनाचा हलगर्जीपणा घटनेच्या मुळाशी। इंद्रायणी पूल दुर्घटनेनंतर सुषमा अंधारेंचा आरोप। जिथे पाण्याचा प्रवाह जास्त अशा पर्यटन स्थळांवर न जाण्याचं आधीच आवाहन केलं होतं। या प्रकरणात प्रशासकीय हलगर्जीपणा झालाय का याबाबत समिती नेमून चौकशी होणार। पूल दुर्घटनेवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची शासकीय मदत जाहीर। एका पर्यटकाला सुखरूप बाहेर काढलं। पुणे जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। पंतप्रधान मोदींसह अमित शहांची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत फोनवरून चर्चा। मावळ पूल दुर्घटनेची माहिती घेतली तर अमित शहांकडून ट्विट करत संवेदना व्यक्त। कुंडमळ्यातील पूल दुर्घटनेची सखोल चौकशी होईल। कुणालाही पाठीशी न घालता दोषींवर कठोर कारवाई केली जाणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन।